मनोज जरंगे सारखा त्याला कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मला आपल्या माध्यमातून आज दोन प्रश्न उपस्थित करायचे आहेत। मनोज जरंगे हा लाईव्ह येतो एका चॅनलवर आणि लाईव्ह आल्याच्या नंतर मनोज जरंगे काय करतो तर सन्माननीय आमचे, मला जात कोणाची पाहायची नाही, उदय ब्राह्मण आहे की नाही मला त्याच्यात पडायचं नाही, उदय ब्राह्मणांसोबत किंवा ओबीसीचा कैवारी आहे की नाही तो त्याची लिबर्टी आहे, सन्माननीय मंत्री उदय सामंतांची। परंतु उदय सामंतांना फोन लागतो आणि तो फोन किती आक्षेपार्ह आहे। त्याच्यामध्ये हा मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणतो। मला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि उदय सामंतांना विचारायचं आहे, ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब मराठ्याचे आहेत, जरंगे म्हणतो मराठ्यांचे पुढारी आहेत, आमचं काय देणं घेणं नाही। शिंदे साहेबांनी जन्मभर मराठ्याचं पुढारपण करावं, कारण शिंदे साहेबांना शिवसेनेमधल्या बहुजनांनी ओबीसींनी पुढे नेलं, पण आता त्यांच्या अंगात मराठेपण पुढारपण आला असेल आणि जरंगे जर शिक्का लावत असेल तर ते त्यांना लखलाप। परंतु ज्या प्रकारे मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणला, आमच्या सन्माननीय समाज तेली असो, समाज ओबीसी असो, समाज एससी असो, हे अपमानकारक बोलणं शिंदे साहेबांना चालते का? शिंदे साहेबांना ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते त्या शिंदे साहेबांना धेडग्या मारड्या म्हणल्यासारखं 52 कुळ्या म्हणणं आहे। शर्मेने लाज वाटायला पाहिजे। उदय सामंतांनी म्हणायला पाहिजेत होतं, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे, हे उदय सामंतांकडून अपेक्षित होतं। परंतु कसं आहे, कानमंत्री आहेत उदय सामंत, कानमंत्री आहेत, जे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते उदय सामंत बोलतील, नाही बोलले तर मग पुन्हा ती स्टोरी सुरू होते। शिरसाट दीपकेला बोलायला गेला, शिरसाटला काढायची भाषा, उदय सामंत आम्हाला बोलला किंवा आम्ही मतदार ना किंवा भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या एका मित्राला जास्त बोलला तर उदय सामंतची गच्छंतीची भाषा, ह्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने आम्ही बघत आहोत। हे एंटरटेनमेंट नाही उदय, हे एंटरटेनमेंट नाही, हे एकनाथ शिंदेचा जो पिक्चर आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांचा, त्याचा सेकंड इंटरव्हेलच्या नंतरचा जरंगे पार्ट आहे का, असा सुद्धा मी प्रश्न उपस्थित करतो। उद्या जर मनोज जरंगे जसं 52 कुळे साहेबांना कुळ्या म्हणला, कुळ्याचा अर्थ माहितीये एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही ज्या वेळेस काल मी मेसेज उदयला टाकल्याच्या नंतर उदयचं उत्तर आल्याच्या नंतर